कंपनीमध्ये मी आता सध्या MDR म्हणून काम करत आहे. गेले 1 वर्षापासून आपल्या पायनर कंपनीच्या आता चालू सीझनला आपल्या एरियामध्ये म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आता चालूला सध्या आपल्या मक्का आणि बाजरी पिकावर काम करते. प्रामुख्याने पायनर कंपनी ही आपल्या भारत देशामध्ये 4 पिकावर काम करते. त्यामध्ये मक्का, बाजरी, मोहरी आणि तांदूळ. आपल्या एरियामध्ये बाजरी आणि मका जास्त येते, त्यामुळे तरी आपल्या बाजरी कमी होते पण आता मका जास्त होते. त्यामुळे आपली कंपनीने 4 प्रमुख उत्पादने घेतली आहेत. त्यामध्ये पायनर P3524, P3302, P350105 आणि P341104 अशी 4 नवीन वाण आपल्या एरियामध्ये डेव्हलप केली आहे. त्यामध्ये P3524 ह्याची वैशिष्ट्य म्हणजे उभे राहण्याची उत्कृष्ट क्षमता, परत एक समान आकाराची कणसे, जास्त ओळी जास्त दाणे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर त्याची भिट्टी एकदम लहान असते आणि त्याच्या ज्या ओळी असतात गोल त्या कमीत कमी 18 ते 22 ओळी असतात. परत जास्त शेलिंग, त्याची कमीत कमी शेलिंग टक्केवारी 85% असते. परत दुसरी व्हरायटी म्हणजे 3302. 3302 मध्ये जे शेतकऱ्याला पाण्याची कमतरता आहे, म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे, उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्याला पाण्याची कमी आहे त्यामध्ये 3302 हा उत्कृष्ट वाण आहे. त्याची म्हणजे वैशिष्ट्ये अशी आहेत की प्रत्येक परिस्थिती सहन करण्याची क्षमता आहे. त्यामध्ये पावसाळा म्हणजे पाणी जरी थोडंफार जास्त झालं किंवा आता एखादं पाणी कमी पडलं तरी ती सहन करते, त्याला स्ट्रेस जास्त बसत नाही आणि उत्पन्न शेतकऱ्याला निघून जातं. परत कमी कालावधीत येते. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कमी कालावधीत येते. त्याची तुम्हाला जर उत्पन्नासाठी घ्यायची असेल तर ती 90 ते 95 दिवसामध्ये उत्पन्नाला येते. आणि आपले चाऱ्यासाठी जर करायचे म्हणले तर 70 ते 75 दिवसात त्याचा चारा होतो. उभे राहण्याची क्षमता त्याची चांगली आहे आणि दाण्याची सरासरी जास्त आहे. शेलिंग पर्सेंटेज त्याचं पण 85% आहे. बरं, आता नवीन 2 व्हरायटी काढल्या आहेत पायनर. आता ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की कलर चांगला पाहिजे, बियाची साईज चांगली पाहिजे, त्यासाठी 2 व्हरायटी काढल्या, 350105 आणि 3404. त्याची वैशिष्ट्य म्हणजे उभे राहण्याची क्षमता चांगली आहे, एक समान आकाराची कणसे आहेत, वजनदार कणसे आहेत, बी त्याचे जे असते ते वजनदार बसतं आणि मोठं बी असतं. परत दाण्यांचा आकर्षक रंग आहे दोन्ही व्हरायटीचा.